इमॅजिन करा एक पाण्याचा ड्रॉप मी या तळ हातावर घेतला, तो पाण्याचा ड्रॉप कसा तयार होईल? ॲक्यूट तयार होईल, ऑब्ट्यूज तयार होईल की स्प्रेड होईल? हे कुठल्या गोष्टीवर डिपेंड असणार आहे, त्याची कंडिशन आता आपल्याला डिराईव्ह करायची. हाच आज आपल्या व्हिडिओचा मुद्दा असणार आहे. एक पाण्याचा ड्रॉपलेट घेतला, असा पाण्याचा ड्रॉपलेट, आणि समजा हा सरफेस आहे, हा आहे सॉलिड सरफेस, हा सॉलिड सरफेस आहे. सॉलिड सरफेस कुठलाही असू शकतो, लाकडाचा, हा बोर्ड असू शकतो, तुमचा तळहात असू शकतो, कुठलाही सरफेस असू शकतो. आणि एक लिक्विड ड्रॉप टाकलात, समजा तो लिक्विड ड्रॉप बनला असा, तो लिक्विड ड्रॉप बनला असा, या पद्धतीने कसाही बनवू शकतो, पण मी इमॅजिन केलाय असा. तर हा आता याच्यात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठे आहे? याच्यात आहे ना अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन काय? टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड, tangent drawn to the free surface of the liquid and solid surface असा पण होऊ शकतो. किंवा एखाद्याला वाटला लिक्विड ड्रॉप असा स्प्रेड पण होऊ शकतो, असा पण होऊ शकतो, कुठलाही. याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठला? इथे तुम्ही टँजंट काढलीत आणि ही एक लाईन, याच्यामधला हा झाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. इथे दिसतोय आपल्याला ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे, इथे थोडासा ऑब्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. ड्रॉप असा पण तयार होऊ शकतो, बबल असा पण. असा कोणाचा होईल? एकाच. मर्क्युरी, हा वॉटर, याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा बघा ऑब्ट्यूज झाला. मर्क्युरीचा ड्रॉप असा तयार होईल, वॉटरचा ड्रॉप असा तयार होईल. हे असेच का होतात याचं रिझन मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. इथे आपल्याला बघायचं आहे नेसेसरी कंडिशन काय, की असा ड्रॉप कधी तयार होईल आणि असा एकदम फ्लॅट ड्रॉप कधी तयार होईल आणि पसरेल, म्हणजे ड्रॉपच तयार होणार नाही, पूर्ण लिक्विड पसरेल सरफेसवर, याची कंडिशन शोधायची. त्यासाठी काय करतो मी, ही डायग्राम घेतो. इमॅजिन करा इकडे टेन्शन आहे, सरफेस टेन्शन ना T1. आता हे सरफेस टेन्शन कोणामधलं असेल? T1 इज इक्वल टू, इथे आहे सॉलिड आणि इथं आहे लिक्विड. T1 सरफेस टेन्शन बिटवीन सॉलिड अँड लिक्विड. ओके, इकडे एक सरफेस टेन्शन आहे अपोजिट साईडला, याला नाव देतो T2. हे कोणामधलं आहे? सॉलिड अँड एअर. T2 इज अ सरफेस टेन्शन बिटवीन सॉलिड अँड एअर. सॉलिड आणि एअर याचं सरफेस टेन्शन, सॉलिड आणि लिक्विड. आणि इकडे वरती आहे T3, याच्यात काय? लिक्विड, आणि इथे बाहेर काय? एअर. हा सगळा एअरचा पार्ट आहे. T3 इज अ सरफेस टेन्शन बिटवीन लिक्विड अँड एअर, लिक्विड अँड एअर. ओके, आता काय करायचं बघा, एक इकडे वेक्टर आहे, एक इकडे वेक्टर आहे, आणि हा तिरका वेक्टर आहे. आता मला याची बॅलन्स कंडिशन काढायची असेल तर या T3 वेक्टरचे दोन कंपोनंटमध्ये त्याला रिझॉल्व करतो. एक येईल व्हर्टिकल कंपाऊंड आणि या साईडला येईल हॉरिझॉन्टल कंपाऊंड. जिकडे थिटा असतो तिकडे नेहमी कॉस लागतं, आणि जिकडे उरलेला आहे, जी साईड उरलेली आहे तिकडे T3 साइन थिटा होतो. T3 वेक्टर आहे, एक झाला T3 कॉस थिटा, दुसरा झाला T3 साइन थिटा. जिथे थिटा असेल तिथेच कॉस थिटा लिहायचा, उरलेला वेक्टर हा साइन थिटावाला असतो. ओके, आता बघा इकडे दोन वेक्टर आहेत T1 आणि T3 कॉस थिटा, हे प्लसमध्ये जातील. इकडे वेक्टर आहे T2. आता बॅलन्स कंडिशन लिहितो, T3 कॉस थिटा प्लस हा T1 इज इक्वल टू, इकडे काय राहिला? T2 राहिला. ओके, T1ला तिकडे ट्रान्सफर करतो, T3 कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1, हा इकडे आला मायनस झाला. T3ला इकडून डिवाइड करतो, कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3. ही झाली नेसेसरी कंडिशन. थिटा म्हणजे हा अँगल. ओके, आता आपल्याला प्रूफ करायचे. समजा T2 मोठा असेल, ही 4 केस लिहिलेले आहेत, केस फर्स्ट, केस सेकंड, केस थर्ड, केस फोर्थ, या फॉर्म्युला. इथं खरी गंमत आहे बघा. T2 इज ग्रेटर दॅन T1. T2 इज ग्रेटर दॅन T1 म्हणजेच काय? T2 T1 पेक्षा, म्हणजे याची ताकद जास्त आहे, T2 ची ताकद जास्त आहे, ड्रॉप असा ओढणार. आणि T2 मायनस T1, म्हणजे हा T2 मायनस T1 आहे तो T3 पेक्षा लहान आहे. म्हणजे वरती नंबर असेल स्मॉल, खाली नंबर असेल बिग. मग ह्या फ्रॅक्शनचा आन्सर कशामध्ये येणार? 0.72, 0.5, 0.6 मध्ये येणार. याचाच अर्थ कॉस थिटाची व्हॅल्यू ही पॉझिटिव्हमध्ये. इथे पॉझिटिव्ह आलेच ना, मायनस साईन कुठेच येत नाही. मग कॉस पॉझिटिव्ह असेल तर शेप कसा बनणार? कॉन्केव्ह शेप तयार होणार. कॉन्केव्ह शेप म्हणजे ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होणार, जर याची पॉवर जास्त असेल याच्यापेक्षा तर. सेकंड, T2 इज लेस दॅन T1. T2 इज लेस दॅन T1 म्हणजे इथं आता T2 ची पॉवर जास्त आणि T2 कमी आहे. अँड हा वरचा जो आहे ना
T1 मायनस T2 हा T3 पेक्षा लहान असेल, याच्यापेक्षा हा लहान आहे, प्लस T1 जास्त आहे T2 पेक्षा, याचा अर्थ इथं 5 असेल. इमॅजिन करा इथे मायनस, समजा T2 आहे 4, तर 4 मायनस 5 किती येणार? -1 येणार. याचा अर्थ तुमचं जे आन्सर आहे हे, हा जो रेशो आहे तो पण येणार मायनसमध्ये, म्हणून कॉस थिटा निगेटिव्ह होईल. कॉस थिटा निगेटिव्ह झाला तर शेप तयार होणार ऑप्ट्यूज, कारण कॉसचा जर टेबल बघितला, कॉसचा टेबल ह्या निगेटिव्ह व्हॅल्यू कोणाचे आहेत? 90पेक्षा 90 डिग्रीपेक्षा ज्याचा अँगल जास्त आहे त्याच्या व्हॅल्यू सगळ्या निगेटिव्ह. -1.007 जाऊन बघा लॉग टेबलमध्ये, मायनस कोणाच्या व्हॅल्यू आहेत? जे 90च्या वर अँगल आहे त्या सगळ्यांच्या निगेटिव्ह व्हॅल्यू असतात, निगेटिव्ह. केस थर्ड घेऊया. केस थर्डमध्ये T2 मायनस T1 म्हणजे याचा डिफरन्स, हे बघा याचा डिफरन्स T3 एवढा, म्हणजे वरती जो नंबर, समजा वरती 5 आन्सर आला, T3 पण 5 असेल तर 5 ला 5 कॅन्सल झालं किती आलं? 1. मग कॉस थिटा 1 कधी येतो? जर अँगल 0 असेल तर, म्हणजे हा 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झाला. लास्ट केस बघूया. T2 मायनस T1 हा T3 पेक्षा मोठा आहे. T2 मायनस T1 हा T3 पेक्षा मोठा आहे. समजा इथं 8 असेल तर खाली इथं मी घेतो 4. ओके. आणि T2 हा या दोघांच्या ॲडिशनपेक्षा हा मोठा आहे. म्हणजे T2 ची पॉवर खूप आहे, प्लस हा पॉझिटिव्ह नंबर येतोय आणि 2 पॉईंट समथिंग वगैरे येतोय. याचा अर्थ 1 हा कॉस थिटा हा 1 पेक्षा मोठा झाला, आणि कॉस थिटाची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी झाली. लॉग टेबलमध्ये तुम्हाला भेटणारच नाही. लॉग टेबलमध्ये एकतर कॉसची व्हॅल्यू मिनिमम 0, तर कॉसची व्हॅल्यू मॅक्झिमम 1 असेल. 0 आणि 1च्या मध्येच नंबर असेल. 1च्या वर कॉसच्या व्हॅल्यू नाहीत, विच इज इम्पॉसिबल. जर इम्पॉसिबल असेल तर ड्रॉप कसा तयार होईल? ड्रॉप तयारच होणार नाही. ड्रॉप तयार नाही झालं मग काय तयार होणार? मग तो ड्रॉप स्प्रेड होणार. याचाच अर्थ शेवटच्या केसमध्ये ड्रॉप हा स्प्रेड होणार. कधी? T2 ची पॉवर जास्त आहे. T2 म्हणजे सरफेस टेन्शन बिटवीन सॉलिड अँड एअर. याचा जो सरफेस टेन्शन जास्त असेल लिक्विडपेक्षा, तर ड्रॉप हा तयार होणार नाही, ड्रॉप हा स्प्रेड होईल. समजतंय? मला वाटतं तुम्हाला समजलेला आहे. व्हिडिओ परत रिपीट बघा, याच्या कन्सेप्ट एकदम क्लिअर होतील. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्ट सहित. तोपर्यंत बाय बाय.